एकजूट असू द्या, शब्द मोडू नका। मी तुमचा मोडणार नाही, आतापर्यंत नाही मोडला। शेवटचा शब्द सांगतो, शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही। आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे। साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करतायत आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींचं कीर्तन आहे। महाराज मंडळी पहिल्यांदा वेगळंच भाषण करीत होते कीर्तन, आता सगळं मुंबईच सांगत आहेत। ते बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती, या लोणावळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय, या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली, याची जाणीव मराठ्यांना। तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज मंडळीला, हे सुद्धा आम्हाला माहिती। आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाहीत, कारण आरक्षण घ्यायचं। तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का ध्यानात, एकदा आरक्षण मिळू द्या, त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार। तुम्ही फक्त माग हटू नका। या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी उभा राहा।